तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहेत का की काही गोष्टी सतत तुमच्या मनात चालू असतात, काही दिवसांनी त्या खरंच घडतात? कोइन्सिडन्स आहे की तुमचा मेंदू तुमची रियालिटी बनवतोय? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटी मी तुम्हाला अशा 2 टेस्ट देणार आहे की ज्यामुळे तुम्हाला लगेच कळेल की तुमचं मन कसं काम करतं. लोक म्हणतात पॉझिटिव्ह विचार करा आणि सगळं मिळेल, पण ट्रूथ इतकं सिंपल नाही. तुमचा मेंदू एक फिल्टर आहे. कधी तुम्ही असं नोटीस केलंय का की तुम्हाला एखादी कार किंवा एखादा फोन विकत घ्यायचा तुम्ही विचार करताय आणि अचानक सगळीकडे तुम्हाला तीच कार आणि तोच फोन दिसायला लागतो? असं का? कारण तोच फोन आणि तीच कार दिसणं म्हणजे तुमचं मेंदू, तुमचं फोकस बदलायला सुरुवात करतो. सेम थिंग आयुष्यात पण असंच होतं. तुम्ही सतत म्हणता की माझं होत नाही असा विचार करता आणि तुमचा मेंदू प्रूफ शोधायला सुरुवात करतो आणि तोही हेच म्हणतो, हो माझं काहीच होत नाही. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन फेक आहे का? नाही, लोक त्याला चुकीच्या पद्धतीने वापरतात. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे जिथे तुमचा फोकस तिथेच तुमचं अटेन्शन, आणि जिथं तुमचं अटेन्शन तिथंच तुमची ॲक्शन. समजा एक एक्झाम्पल सांगते. 2 लोक सेम इन्कम कमवतात. पहिला काय विचार करतो की पैसे कमी आहेत त्यामुळे काहीच होत नाही, आणि दुसरा काय विचार करतो की मी अजून इन्कम सोर्स कसा वाढवू शकतो. दोघांकडे पण पुरेसे पैसे आहेत, पण 6 महिन्यानंतर रिझल्ट कम्प्लिटली वेगळा असतो. असं का? कारण एकाचा फोकस प्रॉब्लेमवरती आहे आणि दुसऱ्याचा फोकस पॉसिबिलिटीवरती आहे. आणि जिथं फोकस तिथंच तुमची ॲक्शन, आणि जिथं तुमची ॲक्शन तिथंच तुमचा रिझल्ट. आता एक छोटासा रिअल एक्सपेरिमेंट करूयात, ज्याने तुम्हाला समजेल की तुमचं माइंड कसं काम करतं. पुढचे 5 सेकंद तुमच्या आजूबाजूला तुम्हाला लाल रंग शोधायचा आहे. आणि आता सांगा की लाल रंग किती दिसला. याचाच अर्थ जिथे तुमचा फोकस तिथंच तुमचं माइंड. आता दुसरा एक्सपेरिमेंट करूया, जो थोडा पॉवरफुल आहे. आता तुमचे डोळे बंद करा आणि दोन्ही हात समोर घ्या आणि एका हाताला इमॅजिन करा की तुमच्या त्या हातात 5 ते 10 किलोचं वजन आहे, आणि दुसऱ्या हाताने इमॅजिन करा की त्या हातात बलून आहे जो वर खेचतोय. 10 सेकंद इमॅजिन करा की तुमचा कोणता हातात जड आहे आणि कोणता हात हळूहळू वर खेचतोय. आता डोळे उघडा आणि तुमच्या हातांची मुवमेंट बघा. एक हात खाली आणि एक हात वर असेल. हे काहीच रिअल नव्हतं. ना वेट रिअल होतं, ना बलून रिअल होता, पण तरीही तुमच्या मेंदूनी रिॲक्ट केलं. म्हणजे काय की तुमचा मेंदू इमॅजिनेशनला रियालिटी सारखं ट्रीट करतो. आणि हाच मेन पॉइंट आहे, जे तुम्ही सतत विचार करता तेच तुमच्या ॲक्शनला इन्फ्लुएन्स करतं, आणि तुमचं ॲक्शनच तुमचं फ्युचर बनवतात. म्हणून लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य बदलायला युनिव्हर्स येत नाही, तर तुमचा फोकस बदलतो आणि मग तुमचं आयुष्य बदलतं. तर आजपासून एक काम करा, 24 तास ऑब्झर्व करा की तुमचं लक्ष कुठं जातंय, कारण तिथेच तुमचं फ्युचर तयार होतंय. जर तुम्हाला फोकस कंट्रोल करायला शिकायचं असेल तर कमेंटमध्ये फोकस असं लिहा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, बाय.